आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असं म्हटलेलं आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरण नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। दरम्यान साक्री तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंगकुणातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। धोधो कोसळणाऱ्या हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक इथे गर्दी करू लागले। गेल्या आठवड्याभर राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र काही भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे आणि या पावसामुळे राज्यातील 25 धरणात 90% पाणीसाठा जमा झालाय। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला 1194 क्युसेक विसर्ग कमी करून तो 7975 इतका करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, मात्र पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग देखील वाढू शकतो असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये ऑगस्ट अखेर 91.89% साठा आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 91.30%, तर समूहात 91.92% साठा आहे। तर वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर हे धरण ओव्हरफ्लो झाले। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झालाय आणि त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने 65% पातळी गाठली आहे। त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक यांच्यामध्ये होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळालाय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। वाशिम शहर, दोडकी, शिरपूर आणि मालेगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। शेतात पाणी साचल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली। मालेगावातील गिरणा धरण 92.80% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय। 1188 क्युसेक वेगाने गिरणा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये डाळिंबाला उच्चांकी भाव मिळालाय। संगमनेर बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति किलो 251 ते 350 रुपयांपर्यंत भाव मिळालाय। बाजार समितीच्या सभापतींनी ही माहिती दिली आहे। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद आणि सोयाबीनचे दर घसरलेत, तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचं चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारपेठेत पाहायला मिळतंय। हरभरा वगळता बहुतांश शेतमालाचे भाव गडगडल्यानं शेतकरी संकटात आहे। सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांचे स्वयंपाकातील बजेट कोलमडणार असं दिसतंय, कारण खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे। मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। याचा परिणाम म्हणून आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती देखील वाढू शकतात असं म्हटलं जातंय। यंदा वेळेवर मान्सून आल्यानंतर खरीप हंगामातील पिकाची पेरणी जून महिन्यात झाली, मात्र शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झालंय। अनेक शेतकरी मुगाची विक्री करण्यासाठी येत आहेत, मात्र दर क्विंटलला 5000 ते 7500 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते। जवळा बाजार येथील बाजारपेठेत सध्या गहू आणि ज्वारीचा भाव स्थिर आहे। गव्हाला 2500 ते 3200 रुपयांदरम्यान भाव मिळतोय, तर ज्वारीची विक्री 2200 ते 2500 रुपयांदरम्यान होत आहे। सध्या गहू आणि ज्वारीला मागणी नसल्यामुळे आवक देखील मंदावल्याचं चित्र आहे। शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळदीचे दर घसरलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक कोंडीत सापडलाय। जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात गावातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात। सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे। MMPAच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमताने झालेला आहे आणि त्यामुळे आता अन्य दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीची देखील शक्यता आहे। यंदा सुरुवातीपासून आल्हाददायक झालेला पावसाळा खरीपासह बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुकूल ठरतोय। यावर्षी तालुक्यात सुमारे 17000 हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे, मात्र हंगामाच्या शेवट पावसाला झाल्यास नुकसान होईल अशी भीती देखील व्यक्त होते।
आता एक मोठी बातमी अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। वर्षभरापूर्वी म्हणजेच 29 ऑगस्ट 2023 या दिवशी जरांगे यांनी शहागड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले होते। त्यानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या नसल्याने जरांगे यांनी याच दिवशी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि आज या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं असून जरांगे यांनी 123 गावांची बैठक बोलावली आहे। तर या बैठकीत आरक्षणाच्या भविष्यातील लढ्यावर चिंतन आणि मंथन केलं जाणार आहे। पावसाचा घटलेला जोर महाराष्ट्रासह मुंबईसाठी धोकादायक ठरतोय। मुंबईत मलेरियाचा फैलाव वेगाने होतोय, यासोबतच डेंग्यूचा डंख देखील वाढलाय, तर स्वाईन फ्लूने देखील पाय पसरले असून आजारी रुग्णांमध्ये वाढ होते। रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी जे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक अँटीमायक्रोबियल इमर्जन्सी कक्षाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। इस्रायलच्या सहकार्याने जे रुग्णालयात ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि या नव्या तंत्रज्ञानामुळे काही तासात 99.99% जीवाणू आणि विषाणू यावर नियंत्रण मिळवलं जातं असं सांगण्यात येतं। नवीन पासपोर्ट घेण्यासाठी जाणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे। आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 5 दिवसांची अपॉइंटमेंट मिळणार नाहीये। पासपोर्ट विभागाचं पोर्टल 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत देशभरात बंद राहणार आहे। ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने ठाणे पालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडते आणि त्यात ठाणेकरांना सुरळीत वाहतूक व्यवस्थेसह गारीगार प्रवास करता यावा यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेमध्ये टप्प्याटप्प्याने 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या। त्यानंतर आता उर्वरित 180 इलेक्ट्रिक बस परिवहनाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। उत्तर रेल्वेमधील खरं तर पलवल स्थानकावर अत्यावश्यक कामांसाठी प्रशासनाने ब्लॉक घेतलेला आहे। परिणामी या मार्गावरून धावणारी मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, भुसावळ हजरत आणि निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत। याशिवाय ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या 6 गाड्यांना बसला असून मार्गही बदलण्यात आले। भुसावळच्या यावल बस स्थानक इमारतीची दयनीय स्थिती झालेली आहे। नवीन इमारत मंजूर असली तरी कामाला अद्याप सुरुवात नाहीये। आगारातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत, त्यामुळे नवीन बस मिळाव्यात अशी मागणी मनसे जनहित विभागाने जळगाव येथे विभागीय नियंत्रकांना भेटून केली आहे। राज्य परिवहन मंडळाची डिझेलवरील 5000 वाहनं द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर रूपांतरित करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे। त्यासाठी पुढील 4 वर्षात 970 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेला स्वबळाची घोषणा करण्यात येणार आहे। राज्यामध्ये 288 मतदारसंघात लढण्याची आमची तयारी सुरू झाली आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष वाढायला हवा, तसंच जनाधार देखील वाढला पाहिजे असं महादेव जानकर यांनी म्हटलंय। मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला दिले जातील असा थेट इशारा हायकोर्टाने दिलाय। सध्या आसपास काय परिस्थिती सुरू आहे याची कल्पना असूनही पोलीस मिसिंगची तक्रार नोंदवून घेणार नसतील तर त्यांचं हे वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं। सप्टेंबर महिन्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे। बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील। केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्येकडील राज्यांना पुढील 8 वर्षात एकूण 15,000 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी 4136 कोटी रुपयांच्या इक्विटी सहाय्याला मंजुरी दिली आहे। 2024-25 ते 2031-32 या कालावधीमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 4136 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। रेल्वेमध्ये काम करायची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। रेल्वेनं नॉन तांत्रिक पॉप्युलर श्रेणीमध्ये लेव्हल 4, 5, 6 यासाठी 16,154 पदं असून एनटीपीसी लेव्हल 2 आणि 3 साठी 3,445 पदांची भरती आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान रेल्वे मंत्रालयातून भरती करण्याची घोषणा करण्यात येणार आहे।
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सुरू होणार आहे आणि आज या एक्सप्रेसला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मुंबईच्या पश्चिम उपनगरात आणि वसई विरार या भागात राहणाऱ्या कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र रेल्वेगाडीची मागणी होती। छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी 2740 कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे। या योजनेमध्ये 822 कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागणार आहे। कर्ज घेण्यासाठी राज्य शासनानं निव्वळ हमी घेतली आहे। कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा पर्याय शासनानं दिलाय। 600 चौरस फुटाच्या घराला 4000 रुपये वार्षिक कर असेल तर रेडी नेकनर दरानं 3 पट वाढ म्हणजे 12000 रुपये सुधारित कर होईल। त्यामुळे शहरवासियांचं कंबरड मोडणार आहे। आता एक सविस्तर बातमी। मुंबई शहराच्या एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाली हिल जलाशय 1 ची जुनी आणि जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर वांद्रे पश्चिम मधल्या आर.के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्यानं टाकलेल्या 750 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही कामं करण्यात येणार असल्यामुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। त्याचबरोबर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असंही आवाहन महापालिकेनं केलंय। जळगावमधील यावल शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये 2.82 दशलक्ष घनमीटर जलसाठा आरक्षित करण्यास मंजुरी मिळाली आहे। शहरात दरडोई 135 लिटर पाणी पुरवठ्यासाठी हे आरक्षण गरजेचं होतं। त्यासाठी पालिकेनं जून 2021 मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव केला। बदापूरसह इतर ठिकाणी मुली आणि महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ डॉक्टर्स असोसिएशन तर्फे मूकमोर्चा काढण्यात आला। संबंधित प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी यावेळी मूकमोर्चात सहभागी महिलांनी केली। देशभरात घडत असलेल्या निंदनीय घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आयटक युनियनच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। महिला आणि विद्यार्थिनींवर होत असलेले अत्याचार थांबवा, अशा घटनांशी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आलेली आहे। घरांच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। आता 4 सप्टेंबर ऐवजी इच्छुकांना 19 सप्टेंबर पर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे। शासनानं ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणं गरजेचं आहे। त्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। इंडियन बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे। इंडियन बँकेमध्ये विविध पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। यासाठीची अधिसूचना देखील बँकेनं निर्गमित केली आहे। तसंच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत।